निवडून आल्यास पाणी पुरवठा 3 दिवसाच्या आत नियमित करण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचा निर्धार. सुतार सिमोन बनसी यांचा निर्धार. जालना शहरात महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून सर्व पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट आणि मनसे आघाडीचे प्रभाग क्रमांक 15 मधील उमेदवार सुतार सिमोन बनसी हे प्रचारात आघाडीवर असून नागरिकांच्या थेट भेटीगाठी घेत विकासाचा अजेंडा मांडत आहे. या प्रचाराला बळ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी प्रभागात फिरून मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. निवडणुकीच्या याच्यामध्ये रिंगणात उभा काय मतदारांना आव्हान करणार? माझं एकच आव्हान राहणार आहे की जे आजपर्यंत सुविधा झाल्या नाही नूतन वसाहतमध्ये प्रभाग क्रमांक 15 त्या पूर्ण सुविधा देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. विषय राहिला नाल्या, लाईट, शाळेचे जे परिसर आहे ते स्वच्छ करून तिथला एक सुंदरसा दवाखाना गोरगरिबासाठी आणायचा आणि जितके माझ्याकडून प्रयत्न होतील वार्डाचा विकास करायचा ते प्रयत्न करणार. कारण की मला अगोदर बी अनुभव आहे. मी नगरसेवक, माझी आई नगरसेवक होत्या, आशाबाई बनसी सुतार. आता मी उभा आहे वार्ड क्रमांक 15 मधून. काय सुविधा म्हणजे इथं काय काय समस्या जाणवत आहेत तुम्हाला? इथं समस्या नालीच्या आहेत, लाईटाच्या आहेत, पाणी वेळेवर येत नाही, पाणी 8-8 दिवस येत नाही. 2 दिवस 3 दिवस आड पाणी आहे आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण टाकी माझ्या घराशेजारीच असल्यामुळे ते पाण्याचा तर विषयच नाही. काय आव्हान कराल मतदारांना एवढंच आवाहन करेन की प्रभाग क्रमांक 15 मधून मी मध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार गट घडी आणि शनीर उभा आहे. मला भरभरून मत देण्याची कृपा करावी आणि विकासाला साथ देण्याची कृपा करावी. उमेदवारांच्या प्रचारासाठी आपण प्रभागात फिरत आहात, काय कशा पद्धतीने वाटचाल आहे? मी सातत्यानं ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि आमचे राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार घोषित झाल्यानंतर जवळजवळ जालन्यातील प्रत्येक वार्डाला भेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक सकारात्मक वातावरण राष्ट्रवादीचं पूर्ण शहरभर दिसत आहे. निश्चित पद्धतीनं येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये हे वातावरण आणखी वाढत जाईल. कारण लोकांना पर्याय पाहिजे होता. आजपर्यंत या ठिकाणी राष्ट्रवादीचे पूर्ण सीट कधीच राष्ट्रवादी लढली नव्हती. त्यामुळं आणि लोकांमध्ये एक मोठं समाधान आहे की अजितदादा पवारांसारखा कर्तृत्वान कार्यशील नेतृत्व या पक्षाला आहे आणि या पक्षामुळं आणखी जालना शहराच्या विकासात भर पडेल अशी भावना आहे. म्हणून आज या ठिकाणी वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक 15चे उमेदवार कल्पना प्रभाकर घेवंदे, विजय बाबूराव सोनोने, रायस्मिन पठाण, सुतार सिमोन बनसी या चौघांच्या प्रचारासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि पूर्ण वार्डामध्ये प्रभागामध्ये आता या ठिकाणाहून रॅलीला निघणार आहोत. मोठ्या पद्धतीनं जिथून आलो तिथं प्रतिसाद मिळतोय. आताही या ठिकाणी प्रचंड नुसतं आलेलं माहीत झाल्याबरोबर वार्डातील असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी स्वतःहून यायला लागलेले आहेत. वातावरण राष्ट्रवादीमय बनतं एवढं मात्र खरं आहे आणि म्हणून 15 ते 20 जागा कमीत कमी राष्ट्रवादीच्या येतील याविषयी आता आमच्या मनात कुठलीही शंका राहिलेली नाही.